नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये काय घडलं? एजे लीलासोबत धोक्याने लग्न झालं म्हणून लग्न मंडपातून निघून जातो, पण आजीला हे लग्न मान्य असते. आजी एजेला समजवण्यासाठी एजेच्या मागे निघून जाते आणि एजेच्या रूममध्ये पोहोचते. आजी एजेला बोलते, लीलासोबत लग्न व्हावं ही माझी पण इच्छा होती, पण असं व्हावं ही नव्हती, म्हणून आपण सत्य नाकारू शकत नाही. मला पण लीलाला विचारायचं आहे आणि बोलायचं पण आहे, ते लोकांसमोर नाही, एकट्यामध्ये, कारण लीला आता माझी सून आहे. तिची इज्जत आपली इज्जत आहे. पण हे पण एजेला पटते आणि आजी एजेला खाली ये अशी बोलून निघून जाते. पण एकट्यामध्ये एजे खूप रडतो. त्यानंतर सर्व लोक घरी येतात. लीलाचा गृहप्रवेश करायचा असतो, पण या तीन सुनांना ते मान्य नसते. दुर्गा आजीला बोलते, आजी, मी तुमच्या विरोधात नाही जाणार, पण लीला जर घरात येत असेल तर आम्ही हे घर सोडून जाणार आहे. आणि तिन्ही सुना बॅगा घेतात आणि निघायला जातात. तर आजी त्यांना थांबविते आणि बोलते, बघा, लीला ही तुमची सासू आहे आणि तुम्ही तिच्या सुना आहात. अभिरामशी तिचे लग्न झाले आहे आणि ती या घराची मालकीण आहे. पण दुर्गा ऐकत नाही. मग तिला किशोर समजावतो. तर दुर्गा बोलते, एजेला पण हे लग्न मान्य नाही, म्हणून तर ते काही बोलले नाही. त्यांची चुप्पी त्यांचं सत्य सांगत आहे. आता देव जरी खाली आला तरी आम्ही गृहप्रवेश करणार नाही. तर मागून एजे बोलतो, मी म्हटलं तरी नाही का? एजेचा आवाज ऐकून दुर्गा थांबते आणि हे पाहणं रंजक ठरणार आहे आता, की एजेचा थांबवल्याने दुर्गा थांबते का? त्यासाठी आमचे चॅनल बघत राहा. धन्यवाद. आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की कळवा, कारण की तुमचे कमेंट्स आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आम्ही आमचे व्हिडिओ अजून बनवायला इच्छापूर्वक असतो, म्हणून त्यासाठी आमच्या व्हिडिओला नेहमी कमेंट करत राहा. धन्यवाद.